चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तान्हाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढून राजांनी शास्ताखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट, निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतकार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटलेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनांमागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ख्वाबगा म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्पारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने जीवाच्या आकांताने तेवढ्यात खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेर फरसबंदीवर उतरली. या अल्ला म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जीवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगीला बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो, दीन दीन असे म्हणत राजांच्या सह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. 3ऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंत सिंगावर सोपून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्ष पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हल्ला. बाले किल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे होऊन राजांच्या अजानबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातली शाहिस्ते खानाची हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. उन्हे तावणीला पडली. बाले किल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटीव दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते. गोमाजींनी आधाराची हातजोड देऊन बाळराजांना मलखांबावर चढते केले. पिवळा धमक धामणसर कळकीच्या सोटावर गरगरते चलाक वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंत फिरत मलखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली.
त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज दम खा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोन रसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्या समोर पेश केलं आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी आर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा, गोमाजी खोळंबलेत, मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या. बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या झटक्याने सदर दरवाजाबाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरून नुसता डोळाभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर गुजरात सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी. राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंत सिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंत सिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ता खानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहे तेव्हा आणि तिथेच अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्याच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते, मन चाहे तिथं. राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायला दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनमळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजर जोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लाल बुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत
राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठे गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेत हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोद्दार, एका उंच उमद्या जनावरावर मांड घेतलेला महम्मद सैस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सैसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोड टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौटाप दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येतात सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चाल बदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सेस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महम्मद सैसने तशीच अचूक घोडाफेक केली. मग पाय उतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजा साहब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमवणे त्यांना साधेना. सैसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देतात त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मांड जमवली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरवला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. उशी घेऊन तट जोत्या पार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सैस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक छलांग जम गई. अब आग जनावर पर मत रखना नींबू पर फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट जोत्यांच्या पार झाले, पण खूर भुईला टेकवताना फसले आणि बाळराजांच्या सकट कोलमडून कोसळले. या अल्ला म्हणत भेदरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है तो पहले रिकीब का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिल चाहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो. बाळराजांचा निरोप घेणं आहे. म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. नेताजी, तान्हाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खूरचलाक गोडधळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारेतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांच्या सह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कुणीच खाली बसले नाही.
रोजच्या सारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताट गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकाचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुरात बोलल्या, मंडळी खामोशी का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी? जिजाबाईंना पुरते बोलवले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितले, नाही, राजा बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाटेला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुमबोटे क्षणात आकरसली. थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी घोडा फेकला आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशा तरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालचा कैक डोळ्यांतून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या वाराबंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थर हलू लागली. त्यांची सगळी जानच जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगुरू लागली. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली, असे तिडकेने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनाचे देवटाके पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात मोहम्मद सैफची घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलने मत भूलना, नाही तो. आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईंनी सतीची सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजाआड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या, हिरवा चुडा हातभर भरवलेल्या, मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या, मोकळ्या झालेल्या माठासारख्या. त्यांची नजर शून्यात हरून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. राजगडावर एकच स्त्रीमन जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते सैरभैर झाले होते. पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिटल्या दरवाजासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली. थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साद घातली. आम्ही आहोत शंभूबाळ, दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिल्लगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरल्या आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर थडाथड थापा देऊ लागले. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला. कसं बस उठतं होत त्यांनी दरवाजा खोलला.
हिरव्यागर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गाईगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यातून मोती ओघळत असताना ते बोलले, बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे. तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब. आम्ही येणार तुमच्या संगती. ते ऐकताच जिजाबाईंचा ऊर बंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्पंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यांतून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखथे करण्यात येस घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपला पापणीकडा पदराने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजा राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाग घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरूनच त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ती गड चढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछाईतीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीच पिळवटून निघावे असा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराज साहेब गेले. भूकंपाने सर्वेदार सोशिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या. राजांना उभ्या अंगावर तापत्या शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बागदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजी राजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राजश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजी राजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सरकन काटाच उठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब का नेसल्या. हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेला ताकद जोरांनी कळवळून उठावा तसे राजे कळवळून उठले. तर्जनीने आपल्या पापणीकडे झटकन निपटता करीत राजे पुढे सरसे झाले. सुपवानांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, मा साहेब, काय करता आहात? जिथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे. चितेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायांशी जाणार. आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवान देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगरखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेला फर्जंद शिवबा.
बंगळूर सोडून मेनातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला त्यांचा मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात धरणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा, केवळ शिवबा. एरवी ताट मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकवले. गदगद हलत टोपावरच्या मोतीलगाला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्पंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभूबाळांची हातजोड नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आजही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी कैक वेळा भवानी उपसली होती, त्याच हातांनी ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरले सूर्यपेठ निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यांतून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते, या हरेक अश्रू थेंबासाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी. राजे असे पेश येतील हे धानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता. आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू, या राज्यासाठी, तुमच्यासाठी, महाराजांच्यासाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार. मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाने परती सारली. जिंकल्या गडाच्या नगरखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते, चढल्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील, हे सारे भलत्या ओराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या, की आबासाहेबांचे डोळेही पाणवतात आणि आम्ही मानतो, समजतो, त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर, बजाजी राजे निंबाळकर आले. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केश संभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधींनी पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते, पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत नव्हती, ती आबासाहेबांचीच. शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब, थोरल्या आऊ? भरल्या डोळ्यांनी बाळराजांच्याकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे. नागभुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्याच साप असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साप दर्पण. बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटात त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले,
आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ, त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणवून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी. पण माँसाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजीला घ्या. हत्यारबंद धारकऱ्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं, तुमचा काळीज गुंतवा आम्ही जाणतो. पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघतात कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महालाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणीवशातील सगळ्या माँसाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदर महालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे 2 मुलगे अंतोजी रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. या, सांभाळून असा. बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले. शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यांवरचे भोईपट हातांनी ठाके ठीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकरी कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे वृत्ती धरून पालखी मागून चालले. आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती भिडून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एक नजर बघतच राहिले. सईबाईंची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते, आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई, माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही, तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलत. जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत, करणार आहोत. पण या दुनियेत आलेला हरेक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखात झालेला असतो. किरणे कलतीला आली असताना फलटण नजर टप्प्यात आले. बजाजी राजांनी गाव वेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला. बजाजींचे चिरंजीव महाजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाव वेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं जितं कोंबडं शंभूराजांच्या वरून उतरून दूर फेकून दिलं. शंभूराजांनी आपल्या 4 मामे भावांची उरभेट घेतली. आपले मामा बजाजी राजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातुश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला. आपला घडीव दगडांचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, बाळराजे, पाहिलं तुमच्या आऊसाहेबांचा वाडा. मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हानी कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही. समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले. सुवासनींनी आरती तबके फिरून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सत्का त्यांच्यावरून उतरला.
पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती. चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू, बजाजी देव महालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिलातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले. निंबाळकरांच्या त्या कबिलातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने निरखत होते. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता. बाळराजांच्या कपाळी आठा चढल्या. त्यांना हवा असलेला सावळा रंग कोठेच दिसत नव्हता. पाहिजे असलेल्या मनातील धूसर आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माटाशी जुळता मिळता असा कुणाचा चेहरा मोहरा नव्हता. हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तपकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पाय गतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटतात धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिरागदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती. आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेला धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला. पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते. जागे पालटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती. एकच एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मान ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता. लागणारी ओढ असह्य होत होती. कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब. त्या एका सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या. कशा होत्या आमच्या आऊसाहेब. का आठवत नाही त्यांचा चेहरा. पाण्याबाहेरच्या बाळ माशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारेझोत सुकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोग घुसला होता. तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक स्त्री मुद्रा गरगर फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिलातील मामीसाहेब. पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वानात उजळून निघालेल्या होत्या. त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळेपण पाहिजे होते. मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता. बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकतली होती. आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा घुसमटत होते. कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढी तरी दचकले आणि खाडकन मंचावर उठून बसले. ती धाराऊ होती. मूळची गौरवर्ण असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेल्या असल्यामुळे ती सावळीच दिसत होती. तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले. धाराऊ, आऊसाहेब. त्यांच्या दाट कुरळ्या केसांतून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, भिऊ नका, म्या हाय नव. आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले. पलीकडच्या दालनातील दारांची थडथड आता निसूर झाली होती. वारेझोताचा सुंकार आल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतणीचे दालन होते. कैक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता. धाराऊला, शंभूबाळांना ते काही माहीत नव्हते.
धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली. अंधारात निसूर झालेल्या फलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संथपणे वाहत होती. थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांच्या सह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती. राजगड सोडून खासी राजे अहमदनगर औरंगाबादेपर्यंतचा मोगलाई मुलूक जेर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट, जसवंत सिंगाची माघार, मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा तापू लागली. आपल्या या हालचालीचा नतीजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याचे पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंजवणीच्या वळणदार पात्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकात पुन्हा पुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते. राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, आम्ही परतावं म्हणतो राजे. राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले, एवढ्या जरुरीनं निघणं करतायत बजाजी? जायला पाहिजे राजे, मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी दिली. तसदी कसली? बोला. राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले. थोरले महाराज गेले म्हणत क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले. होणारच चुकत नाही राजे. माणसांच्या हयातीचं माणसांच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना आम्हाला कैक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत. घरात मर्तिक घडलं असता 1 वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणे 3 वर्ष काही शुभकार्याला हात नाही घालता यायचा. बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईंच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती. राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघत राहिले. शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले. क्षणभर राजे औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरूनच गेले. त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावळा बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली. शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, बरी बात काढलीत बजाजी. या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. समाधानानं ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या निमुळत्या डोळ्यांसमोर आंबळाईचा रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले. त्यांना 2च मूर्ती दिसू लागल्या. शृंगारपूर शिर्क्यांची कुलदैवता भावेश्वरी आणि पिलाजी शिर्क्यांची ईश्वरी, भावांची राजसकन्या राजाऊ जीव. राजांनी शृंगारपूरला थैलीस्वर पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बोलावू धाडलं. पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजगडावर आले. राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेच बसलेल्या राजांनी पिलाजीराव शिर्क्यांना शब्द टाकला, आमचे महाराज साहेब गेले. त्यांना 1 वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांचं शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला. राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीच भरून आले. एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बोलावू धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला.
पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले. राज, ही वळचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा. तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची. बाळ राजांच्या साठनं लग्नाला पोर पाहिजे असा कवाबी हुकूम केला असतासा तर आणून पायावर घातली असती. या परास काय सोनं होणार आहे तिच्या जन्माचं. पिलाजी राजांचे थोरपण नजरेआड न करता कळवळून मनचे बोलले होते. नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय, पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे. ते त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव, ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिलाकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्या साठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, हा साटेलोटाचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो? राजांनी हसून पिलाजींना सवाल केला. जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केले. सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊ जवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगारपूरकर पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजाऊ, आमचे फर्जंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत. राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तबकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले. पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबूज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेने जाबसाल झाले. सदर खोळंबली होती. चिकाच्या आड पडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला औक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला. पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीवर अदबीने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले. सदरभर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले शिर्क्यांच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पानथेंबाच्या अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभू बाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले. पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत होत्या. जरी शेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आऊसाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्त सतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडावळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायांवर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सुनबाईंच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले, औक्षवंत व्हा, यशवंत व्हा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळूवार उक्ते केले. लग्न साज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसट्ट अक्षता अडकलेल्या शंभूराजांकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले.
त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर उठली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला. आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सई एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानी मने आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात. आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते, तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेजमाचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोनमोहरांचा सत्का उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले. मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखुबाईंनी रोखून धरली. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली. शंभूराजे हसत सखुबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी. सखुबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीख भरले मावळी तांदळाचे माप लवणते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दानेरास पसरली. सुनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सुनबाईंचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नाथसुनबाईचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट्ट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटांतील अंगठी उतरून ती त्यांच्याच हातांच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदूळाच्या समृद्ध पडत्यावर अंगठीने नाव रेखले यशोदा. सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभू बाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकवले. राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आऊसाहेबांच्या पायांना भिडवले. बाळराजे आणि राजाऊंना वर उपटे करून आवेगाने बिलकते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, येसू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, शंभूबाळ, धाराबाईंचे पाय शिवा. ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन बाळराजे राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठून त्यांच्या कानशिलावरून बोटं फिरून ते आपल्या कानशिलाजवळ नेत कडकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला. बेस राहो माझ्या वासरांनू. शिर्क्यांच्या राजस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांनी मायेने येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळाभर बघताना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, पण ते जसे आपल्या कबिलाला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येसूबाईंना कधीच अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्रीसाम त्यासाठी तुम्हाला हिमतबंद करील.